कल्पना करा की तुम्ही जगातलं सर्वात मोठं तंत्रज्ञान शोधून काढता. एक असा शोध जो पुढच्या अनेक दशकांसाठी संपूर्ण इंडस्ट्रीज बदलून टाकणार असतो. पण मग तुम्हीच तो शोध कपाटात बंद करून ठेवता, कारण तुम्हाला भीती असते की हा शोध तुमच्याच सध्याच्या बिझनेसला संपवेल आणि काही वर्षांनी दुसऱ्या कंपन्या त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून जग जिंकतात आणि तुम्ही स्वतः इतिहास जमावता. ही गोष्ट आहे कोडॅकची, जगाला डिजिटल कॅमेरा देणाऱ्या पण त्याच डिजिटल क्रांतीत स्वतःच हरवून गेलेल्या कंपनीची. काय आहे नक्की ही गोष्ट? कोडॅकची नक्की चूक कुठे झाली आणि नंतर या जगप्रसिद्ध कंपनीला कमबॅक का नाही करता आला? सगळं जाणून घेऊया त्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. आजच्या पिढीसाठी कोडॅक हा कदाचित फक्त एक जुना कॅमेरा ब्रँड असेल, पण एक काळ असा होता जेव्हा फोटोग्राफी म्हणजे कोडॅक आणि कोडॅक म्हणजे फोटोग्राफी असं समीकरण होतं. 1888 साली अमेरिकेच्या जॉर्ज ईस्टमन यांनी कोडॅकची स्थापना केली आणि पुढच्या जवळपास 100 वर्षांपेक्षा जास्त काळ या कंपनीने फोटोग्राफीच्या जगावर अक्षरशः राज्य केलं. फिल्म रोल, कॅमेरे आणि फोटो डेव्हलपमेंटच्या व्यवसायात कोडॅक इतकी मोठी झाली होती की 1970 आणि 1980च्या दशकात कंपनीचा प्रॉफिट मार्जिन जवळपास 80% पोहोचला होता. लोक फोटोज काढायचे, फिल्म रोल विकत घ्यायचे, ते डेव्हलप करायचे आणि या संपूर्ण प्रोसेसमध्ये प्रत्येक टप्प्यावर कोडॅक पैसे कमवत होती. कंपनी इतकी मजबूत होती की तिला स्वतःला हरवू शकेल अशी कुठली गोष्ट अस्तित्वातच नाहीये असं जवळपास वाटत होतं. त्या काळी स्पर्धासुद्धा कमी होती आणि इतर ब्रँड्स कोडॅक इतके मोठे नव्हते. थोडक्यात काय तर फोटोग्राफी क्षेत्रात कोडॅकचं एक हाती राज्य होतं. पण 1975 मध्ये कोडॅकच्या स्वतःच्याच लॅबमध्ये एक अशी गोष्ट तयार झाली जी पुढे संपूर्ण जग बदलून टाकणार होती. कोडॅकचे इंजिनियर स्टीव्ह सॅसिन यांनी जगातला पहिला डिजिटल कॅमेरा तयार केला. आजच्या मोबाईल कॅमेऱ्यांशी तुलना केली तर तो कॅमेरा खूप मोठा होता. त्याचा आकार जवळपास एखाद्या टोस्टर एवढा होता. तो फक्त 0.01 मेगापिक्सेलचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढू शकत होता आणि एक फोटो रेकॉर्ड होण्यासाठी जवळपास 23 सेकंद लागत होते. पण त्यामागची कल्पना एका अर्थी क्रांतिकारक होती. फोटो काढण्यासाठी फिल्म्सची गरजच नव्हती. सगळं काही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्टोअर केलं जाणार होतं. फोटोग्राफीचं भविष्य कोडॅकच्या अक्षरशः हातात होतं. स्टीव्ह सॅसिन यांनी मोठ्या उत्साहाने हा कॅमेरा कंपनीच्या सिनियर मॅनेजमेंट समोर सादर केला. त्यांना वाटलं होतं की कंपनी या शोधावर मोठी इन्व्हेस्टमेंट करेल आणि हा शोध येणाऱ्या काळातल्या तंत्रज्ञानाचं नेतृत्व करेल. पण तसं काहीच घडलं नाही. कोडॅकच्या मॅनेजमेंटने तो कॅमेरा पाहिला आणि त्यांचा रिस्पॉन्स होता की हे चांगलं आहे, पण याबद्दल बाहेर कोणालाही सांगू नका. कारण त्यांना एकच भीती वाटत होती की जर लोकांनी फिल्मऐवजी डिजिटल फोटोग्राफी स्वीकारली तर कोडॅकचा पूर्ण फिल्म बिझनेस संपेल. त्यांनी स्वतःच्या बिझनेसला वाचवण्यासाठी स्वतःचाच हा शोध लपून ठेवला आणि हीच ती चूक होती जिने पुढे कोडॅकचा अंत लिहिला. कंपनीने डिजिटल तंत्रज्ञानाकडे एक संधी म्हणून न पाहता एक धोका म्हणून पाहिलं. त्यांनी अनेक वर्षे डिजिटल कॅमेऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. दुसरीकडे जग मात्र थांबलं नव्हतं. 1981 मध्ये सोनीने त्यांचा पहिला इलेक्ट्रॉनिक कॅमेरा लॉन्च केला. त्यानंतर कॅनन, निकॉन आणि इतर कंपन्यांनी डिजिटल फोटोग्राफीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. प्रत्येक वर्षागणिक डिजिटल कॅमेरे जास्त चांगले, जास्त स्वस्त आणि जास्त लोकप्रिय होत होते. पण कोडॅक अजूनही फिल्म रोल विकण्यातच व्यस्त होती आणि त्यांना वाटत होतं की लोक कायमच फिल्मच वापरत राहतील. अनेक वर्षांनी जेव्हा कोडॅकला शेवटी परिस्थितीची गंभीरता समजली, त्यांनी डिजिटल कॅमेऱ्यांच्या मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हा खूप उशीर झाला होता. कारण तोपर्यंत आणखी एक क्रांती सुरू झाली होती, स्मार्टफोनची. मोबाईल फोनमध्ये कॅमेरे येऊ लागले आणि सामान्य ग्राहकांसाठी स्वतंत्र डिजिटल कॅमेऱ्यांची गरजच कमी होऊ लागली. एकेकाळी जगावर राज्य करणारी कोडॅक आता मार्केटमध्ये मागे पडत चालली होती. ज्या कंपनीने डिजिटल कॅमेरा शोधला होता तीच कंपनी डिजिटल युगाशी जुळवून घेऊ शकली नाही. 2012 मध्ये परिस्थिती इतकी गंभीर झाली की कोडॅकला बँक्रप्सी प्रोटेक्शनसाठी अर्ज करावा लागला. एकेकाळी फोटोग्राफीच्या जगाचा राजा असलेला ब्रँड आता स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करत होता. आणि या सगळ्यामागचं कारण एकच होतं, बदल स्वीकारायला नकार. जगाचा नियमच आहे, जो काळानुसार बदलतो तो टिकतो. कोडॅकला डिजिटल कॅमेऱ्यामुळे नुकसान होईल अशी भीती होती, पण प्रत्यक्षात डिजिटल कॅमेरा न वापरल्यामुळेच त्यांचा बिझनेस संपला. कोडॅकची ही गोष्ट प्रत्येक बिझनेससाठी, प्रत्येक बिझनेसमॅनसाठी आणि खरं तर प्रत्येक व्यक्तीसाठीच एक मोठा धडा आहे. जग सतत बदलत असतं. कधी काळी इंटरनेट नवीन आलं होतं, मग कम्प्युटर्स कॉमन झाले, त्यानंतर मोबाईल्स आले, स्मार्टफोन्स आले आणि आता AIचा जमाना सुरू आहे. जग बदलतं आहे. प्रत्येक तांत्रिक बदल काही जुन्या गोष्टी संपवतो, पण त्याचवेळी नवीन संधीसुद्धा निर्माण करतो. कदाचित म्हणूनच आज जगभरातली जवळपास प्रत्येक मोठी कंपनी AIमध्ये गुंतवणूक करते. कारण त्यांना माहिती आहे की भविष्यात टिकायचं असेल तर आलेले बदल स्वीकारावेच लागतील. तुम्हाला कोडॅकची ही रिचेस्ट टू रॅग स्टोरी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा स्टोरीजसाठी पाहत राहा लगाव बत्ती.